हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 28 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये काही घडणार नाहीये. कारण आज या मालिकेचा एपिसोड नसतो. परंतु काल शनिवारच्या एपिसोडमध्ये जे काही घडलं आणि जे काही घडणार आहे ते दाखवलं गेलं, त्यामुळे या मालिकेच्या प्रेक्षकांना जबर धक्का बसलाय. म्हणजे कालपर्यंत ही मालिका एका नॉर्मल स्पीडने चालली होती, जेथे आपण पाहिलं की सरकारला लवकरात लवकर सखीच्या नावावरची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे. त्यासाठी तिने सखीला एक चॅलेंज दिलंय की तुला 1 महिना सखी सदन चाळीत राहायचं आहे. आणि सखी ही कान्हाबरोबर सखी सदन चाळीत राहायला गेली. हे सगळं नॉर्मली सुरू होतं. एकीकडे गौतम हा सरकारचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी प्रयत्न करत होता. परंतु अचानक या मालिकेत असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसलाय. लपंडाव मालिका ही पूर्णपणे बदलणारे या मालिकेतील कलाकारांची आयुष्य पूर्णपणे बदलणारे. शनिवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की पुढील भागात काय होणार आहे. पुढील भागामध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. आणि तो ट्विस्ट म्हणजे गौतम हा सरकारचा पाठलाग करता करता सरकारच्या अड्ड्यावर, सरकारच्या कालकोठडीत पोहोचणार आहे. जेथे सरकारने तिच्या सख्ख्या बहिणीला, तेजस्विनीला, जी सखीची आई आहे, गौतमची वहिनी आहे, राघव कामतची बायको आहे, तिला डांबून ठेवलंय आणि मागील अनेक वर्षांपासून तिचा छळ करतीये. गौतम हा सरकारच्या मागे तेथे पोहोचेल आणि मग सरकार तेथून गेल्यानंतर तेथे तो शोधाशोध सुरू करेल. आणि त्याच वेळेस त्याला चक्क त्याची तेजस्विनी वहिनी सापडणार. तेजस्विनीला पाहताच त्याला झालेला सगळा प्रकार कळणार. आधीच त्याला सरकारवर संशय होता की आपल्या घरामध्ये जी सरकार आहे ती काही आपली वहिनी नाही आहे. कारण आपली वहिनी ही आपल्या आईसारखी होती. आपल्यावर किती प्रेम करायची, सखीवर किती प्रेम करायची. आणि त्यानंतर तिच्यामध्ये हा जो बदल घडून आला आहे तो काही साधा सोपा नाही आहे. आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा त्याला लावायचा होता. आणि शेवटी या संपूर्ण प्रकरणाचं सत्य त्याच्यासमोर असेल, तेजस्विनी त्याच्यासमोर असेल. आणि जेव्हा तो तेजस्विनीला समोरासमोर पाहणार तेव्हा तेजस्विनीला सुद्धा खूप आनंद होईल. कारण एवढ्या वर्षापासून ती या क्षणाची वाट पाहत होती की असं कुणीतरी येईल जे तिला या सरकारच्या कालकोठडीमधून मुक्त करेल, तिला पुन्हा तिच्या मुलीजवळ, सखीजवळ नेईल, तिच्या जुन्या आयुष्यात नेईल. आणि मग गौतम आणि तेजस्विनीची भेट होणार. तेजस्विनी गौतमला झालेला सगळा प्रकार सांगणार की सरकारने माझ्याबरोबर काय केलंय, सरकारने माझी जागा घेतली आहे आणि मला मागील अनेक वर्षांपासून या कालकोठडीमध्ये कोंडून ठेवलंय. तेव्हा कुठे गौतमला झालेला सगळा प्रकार कळणार. त्याला मनस्विनी आणि तेजस्विनीचं सत्य कळणार की मनस्विनी आणि तेजस्विनी या दोघी सख्ख्या जुळ्या बहिणी आहेत. आणि मनस्विनीने तेजस्विनीचं हे ऐश्वर्य पाहूनच हा सगळा प्लॅन तयार केला होता. तेजस्विनी आणि राघवची संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठीच तिने हे एवढं मोठं कट कारस्थान रचलं होतं. हे गौतमला करणार. आणि गौतम हा एका क्षणाचाही विलंब न करता लगेचच सखीला कॉल करेल. सखी ही सखी सदन चाळीत असेल, नळावरून पाणी भरत असेल, ती गौतमचा फोन उचलणार. गौतमला ती विचारेल, काय झालं काका. तेव्हा गौतम तिला झालेला सगळा प्रकार सांगणार. तो सखीला सांगेल की सखी, मागील अनेक वर्षांपासून आपल्या घरात जी तेजस्विनी कामत म्हणून, सरकार म्हणून राहतीये, तुझी आई आमची वहिनी म्हणून राहते ना, ती तुझी खरी आई नाहीये, ती तेजस्विनी नाहीये, तर ती तुझ्या आईची, तेजस्विनीची बहीण आहे. आणि तुझ्या आईला तिने कोंडून ठेवलंय. हे सगळं ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकणार. तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसणार नाही. कारण गौतमने जे पाहिलंय ते फक्त सखीने ऐकलंय आणि डोळ्यांनी पाहिल्यावर सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसणं हे काही शक्य होत नाही. आपल्याला सुद्धा असंच वाटायचं की राघव कामात गेल्यानंतर पैसा कमवण्यासाठी, ही संपत्ती, हा व्यवसाय सांभाळण्यासाठी सखीची खरी आई बदलली आहे, तिचा स्वभाव बदलला आहे. परंतु तीच सखीची खरी आई आहे. पण जेव्हा आपल्याला तेजस्विनी आणि मनस्विनीची गोष्ट कळली तेव्हा आपलासुद्धा आपल्या कानांवर, डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की दोन सख्ख्या बहिणी, एक अशी आणि एक तशी, एक एखाद्या देवासारखी चांगली आणि दुसरी एखाद्या राक्षसासारखी वाईट. आपलाच विश्वास बसत नव्हता. मग सखीने तर हे सगळं फक्त ऐकलंय, तिचा विश्वास कसा बसणार. पण गौतमने सगळं सत्य सांगण्याआधीच सरकार तेथे येईल आणि चक्क या गौतमच्या डोक्याला
ती बंदूक लावणार, त्याला आपलं सगळं सत्य सांगणार. कारण ती म्हणेल की आता तू मरणार आहे, मी तुला काही जिवंत सोडणार नाही, तुला माझं सत्य कळलंय आणि हे सत्य तू सगळ्यांना सांगणार. त्यामुळे मी तुला जिवंत ठेवण्याची रिस्क नाही घेऊ शकत, पण मरण्याआधी तुला सगळं कळायला हवं. असं म्हणून ती त्याला सगळं सत्य सांगणार की आजपर्यंत तिने काय काय केलंय, तिने तेजस्विनीची जागा कशी घेतली, राघव कामतला कसं मारलं आणि सगळ्यांना कसं येड्यात काढलं, हे सगळं ती गौतमला सांगणार. गौतम तिच्यावर खूप चिडेल, परंतु गौतम काही करण्याआधी तेजस्विनीला मनस्विनीच्या सरकारच्या तावडीतून सोडवण्याआधीच सरकार चक्क त्याच्या डोक्यात गोळी घालणार आणि त्याचा खून करणार, त्याला संपवणार. म्हणजे आता सरकारचं रहस्य हे ज्या गौतमला माहीत होतं, तोच जर या जगात राहिला नाही तर सरकारचं रहस्य कोण कसं बाहेर काढेल, कोण कसं सांगेल. पण तोपर्यंत सखीला थोड्या गोष्टी नक्कीच समजलेल्या असतील, जसं की त्यांच्या घरामध्ये जी सरकार राहतीये ती तिची खरी आई नाहीये आणि तिची खरी आई दुसरीकडेच कोठे. तिला या बंदुकीच्या गोळीचा आवाजसुद्धा येणार. सखी जोरात ओरडेल, काका, आणि त्याच वेळेस कान्हा तेथे येईल. कान्हा विचारेल सखीला काय झालं. सखी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगणार आणि मग यानंतरच मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. आजपर्यंत आपण पाहतोय की कान्हा हा सरकारचा नौकर म्हणून काम करतोय, पण गौतमच्या मृत्यूनंतर या मालिकेत खूप गोष्टी बदलतील. सरकारचं सत्य हे सखीला माहीत झालेलं असेल, त्यामुळे सरकार ही कान्हाला पुश करणार की मला लवकरात लवकर सखीच्या प्रॉपर्टीवर सह्या हव्या आहेत, काही कर, तिला घरी परत घेऊन ये. परंतु आधीच कान्हा सरकारवर चिडलाय, कारण सरकारने चाळीतील मुलांबरोबर जे काही केलं, मुलांचा जीव घेण्यासाठी सरकारने खूप घाणेरडं काम केलं, त्यांना विषारी गोळा खाऊ घातला. त्यामुळे कान्हा खूप चिडलाय आणि त्यात गौतमचा जीव गेल्यानंतर तर कान्हाच्या तळपायाची आग मस्तकातच जाणार. कारण नक्कीच हे सरकारने केलं असेल हे कान्हाला कळून चुकेल आणि मग कान्हामध्ये सुद्धा खूप बदल घडतील. कान्हा हा सरकारशी समोरासमोर युद्ध करेल, तिच्याशी 2 हात करेल, एवढं मात्र नक्की. गौतमच्या एक्झिटनंतर या मालिकेत खरंच खूप गोष्टी बदलणार आहे आणि ही मालिका पाहण्याचा इंटरेस्ट आणखीनच वाढणार आहे. खरं सांगायचं तर स्टार प्रवाह वाहिनीवर किंवा कोणत्याही मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकांपैकी लपंडाव ही सगळ्यात जबरदस्त मालिका आहे. लपंडाव मालिकेची गोष्ट, मालिकेचे कलाकार, मालिकेतील पात्र आणि त्यांच्या अवतीभोवती असलेले सिक्रेट, रहस्य हे खरंच खूप वेगळे. आणि मागील काही काळापासून लपंडाव मालिका ही संथ गतीने सुरू होती, काहीच नवीन घडत नव्हतं. आणि सखी, कान्हा हे चाळीत गेल्यापासून तर जास्त काही पाहायला मजाही येत नव्हती. पण आता गौतम बरोबर जे काही घडलंय ते पाहिल्यानंतर मात्र मालिका पाहण्याचा इंटरेस्ट आणखीनच वाढलाय, एवढं मात्र नक्की. हे तर झालं गौतमबद्दल, की आता गौतमचं काय होणार आहे. परंतु मागील आठवड्यामध्ये, मागील 2-3 एपिसोडमध्ये आपल्याला कान्हाचं सुद्धा एक नवीन सत्य समजलंय. आपल्याला आजपर्यंत असंच वाटत होतं की कान्हाने सखीला जी गोष्ट सांगितली होती की माझे आईबाबा आता या जगात नाही आहेत, मी लहान असताना माझ्या वाढदिवशी एका श्रीमंत व्यक्तीच्या गाडीने त्यांना चिरडलं, त्यांचा जीव घेतला आणि कान्हा हा अनाथ झाला. आपल्याला वाटायचं ही श्रीमंत व्यक्ती म्हणजे सरकार असेल, सरकारनेच कान्हाच्या आईबाबांचा जीव घेतला असेल, त्यामुळे कान्हा हा सरकारचा बदला घेण्यासाठी आलाय. परंतु ही गोष्ट कान्हाच्या आईबाबांची नाही आहे. मागील एपिसोडमध्ये आपण पाहिलं की जेव्हा कान्हाने सखीला सांगितलं की मला निरागस झोपलेल्या व्यक्ती खूप आवडतात, जेव्हा त्या झोपलेल्या असतात, आणि काही दिवसांपूर्वीच, काल परवाच माझी आईसुद्धा माझ्या मांडीवर असं डोकं ठेवून झोपली होती, तेव्हा मात्र सखीला जबर धक्का बसला. सखीने कान्हाला जाब विचारला, हे कसं शक्य आहे? तू तर मला सांगितलं होतं की तुझे आईबाबा, तू लहान असतानाच हे जग सोडून गेले, एका मोठ्या व्यक्तीच्या गाडीने त्यांना गाडीखाली चिरडलंय, त्यांचा अपघात झाला. मग तू हे कसं बोलतोस की काल परवाच तुझी आई तुझ्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपली होती? तेव्हा मात्र कान्हाला मोठा धक्का बसेल. ते म्हणतात ना की नेहमी खरं बोलावं, कारण खरं बोलल्यावर ते लक्षात ठेवण्याची गरज नसते, परंतु खोटं बोलल्यावर ते लक्षात ठेवावं लागतं. आणि कान्हा हेच विसरला. त्याने सखीला तर खोटी गोष्ट सांगितली होती आपल्या आईबाबांबद्दल, पण तो ती विसरला होता. आणि आता सखीने त्याला जाब विचारल्यावर त्याची भंबेरी उडाली. पण मग त्याने गोष्ट बदलली. त्याने सांगितलं की नाही, असं नव्हतं, मी तर ओघात बोलून गेलो, त्याचा तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका.
माझे आईबाबा तर मला सोडून गेले आहेतच, ते या जगात नाही आहेत. परंतु मी ओघात बोललो ही अगदी काल परवाची गोष्ट आहे, असं बोलण्याची पद्धत आहे, तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका. आणि मग कान्हाने पुन्हा रडण्याचं नाटक केलं. तेव्हा कुठे सखीला वाटलं की खरंच माझी चूक झाली आहे, मी तर शब्दशः अर्थ घेतला. पण मग कान्हाने मनातल्या मनात विचार केला की आज मी खूप मोठी चूक केली आहे. मी सखीला जी आईबाबांची गोष्ट सांगितली होती ती माझ्या आईबाबांची नव्हती, तर ती किरणच्या आईबाबांची होती. म्हणजे कान्हाची ही गोष्ट खरी आहे की एका आईवडिलांचा एका श्रीमंत व्यक्तीच्या गाडीने अपघात केलाय आणि तो लहान असतानाच ते आईबाबा देवाघरी निघून गेले. पण हे कान्हाबरोबर नाही घडलंय, तर किरणबरोबर घडलंय. मग कान्हा आणि किरण हे लहानपणापासून मित्र आहेत का? किरणचे आईबाबा देवाघरी गेल्यानंतर कान्हाने किरणला सांभाळलंय का? किंवा मग कान्हाच्या आईबाबांनी किरणला सांभाळलंय? हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल. पण आता एक मोठं रहस्य तर आपल्या समोर आलंय, ते उलगडलंय. आणि ते म्हणजे कान्हाचे आई बाबा जिवंत आहेत. ते या जगात आहेत. त्यांचा मृत्यू झालेला नाहीये. आणि कान्हा जे बोलला ते तो खरं बोलला होता की मी काल परवाच माझ्या आईबाबांना भेटलो. माझ्या आईने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं होतं आणि ती शांतपणे झोपली होती. याचा अर्थ कान्हाचे आईबाबासुद्धा जिवंत आहेत आणि कान्हा त्यांना भेटायला सुद्धा जातो. आणि मग कान्हाचे आईबाबा जिवंत असतील तर मग ते नेमके कोण आहेत? हा कान्हा नेमका कोण आहे? आणि सरकारचा बदला घेण्याचं कारण तरी नेमकं काय आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही अनुत्तरितच आहेत, एवढं मात्र नक्की. आणि कान्हा आणि सखीचं लग्न झालंय, त्यामुळे ही शक्यतासुद्धा चुकीची आहे की कान्हा हा राघव कामतचा मुलगा आहे आणि सरकारने त्याला मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो परागंदा झाला, अंडरग्राऊंड झाला. कान्हाच्या आईबरोबर त्याने लग्न केलं आणि मग कान्हालाच त्याने जन्म दिलाय. असं असेल तर सखी आणि कान्हा भाऊ बहीण होतील आणि ते काही शक्य नाहीये. म्हणजे कान्हाचे वडील राघव कामत तर नक्कीच नाहीये किंवा कान्हाची आई सरकारसुद्धा असू शकत नाही. जर सरकार कान्हाची आई असेल तर मात्र सरकार ही कान्हाची आई असल्यामुळे सखी आणि कान्हा हे मावस भाऊ बहीण होतील. तसं सुद्धा होऊ शकत नाही. मग तिसरी शक्यता आणि ती म्हणजे सरकार आणि कान्हाचे आईवडील हे वेगवेगळे असू शकतात. पण मग कान्हाची आई असेल दाभाडे मावशी. तीच दाभाडे मावशी जी सखी सदन चाळीमध्ये राहते. कान्हा आणि सखीवर आईसारखं प्रेम करते. पण दाभाडे मावशी या चाळीला काही नवी नाहीये, तर मागील अनेक वर्षांपासून ती या चाळीत राहते. जेव्हा तेजस्विनी आणि राघव कामत जिवंत होते तेव्हा सुद्धा दाभाडे मावशी या चाळीतच राहायची. म्हणजे ही शक्यता सुद्धा नाहीये की कान्हा हा दाभाडे मावशीचा मुलगा आहे, दाभाडे मावशी त्याची आई आहे. मग या कान्हाचे आईबाप नेमके आहे तरी कोण? जो छडीवाला माणूस काळ्या रंगाच्या गाडीत येतो, कान्हाला महागडी महागडी गिफ्ट देतो, कान्हाच्या थोबाडी सुद्धा मारतो आणि कान्हा म्हणतो की हा माणूस माझा मालक आहे, तो जे म्हणेल तेच मला करावं लागेल. मग हा काळ्या गाडीतील छडीवाला माणूस कान्हाचा बाप आहे का? मग कान्हाची आई नेमकी कोण आहे? तिचा सरकार, तेजस्विनी, राघव कामत, सखी या सगळ्यांशी काही संबंध आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित आहेत आणि कान्हाच्या आजूबाजूचं गूढ रहस्य हे दिवसेंदिवस वाढत चाललंय, एवढं मात्र नक्की. याआधीसुद्धा आपण कान्हाबद्दल खूप साऱ्या गोष्टींचा विचार केला होता. मग कान्हाने स्वतःबद्दलच अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. जसं की कान्हाची ओळख ही चक्क ACP म्हणजेच असिस्टंट कमिशनर बरोबर आहे. जेव्हा सखीला लग्नाच्या आधी विकीने किडनॅप केलं होतं तेव्हा कान्हाने चक्क ACPला फोन लावला होता आणि त्याला त्या विकीची लोकेशन काढायला सांगितली होती. जेथे सरकारने फक्त DCPला म्हणजे डेप्युटी कमिशनरला फोन लावला होता, तेथे कान्हाने चक्क DCPच्या बॉसला ACPला कॉल लावला होता. म्हणजे कान्हाची ओळख ही सरकारपेक्षा मोठी आहे. तो सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे, जास्त पॉवरफुल आहे, एवढं आपल्याला कळालं होतं. मग त्यानंतर जेव्हा सखी आणि कान्हाच्या सत्यनारायणची पूजा, लग्नानंतरचा सत्यनारायण हा सखी सदन चाळीमध्ये केला गेला होता, तेव्हा सुद्धा सत्यनारायणच्या प्रसादावरून कान्हाने शाही शिऱ्याचं वर्णन केलं होतं आणि सांगितलं होतं की माझ्या ऑफिसमध्ये शाही शिरा नेहमी बनतो आणि माझा संपूर्ण स्टाफ खातो. यावरून कान्हाचं स्वतःचं ऑफिस आहे, तो मोठा बिझनेसमॅन आहे, हे आपल्याला कळलं होतं. जेव्हा सखीचा मोठा अपघात झाला होता आणि सखीला रक्ताची गरज होती तेव्हा कान्हा चक्क
एका बाटलीच्या रक्तासाठी 10 लाख रुपये द्यायला तयार होता, तेव्हा सुद्धा कान्हाकडे खूप पैसा आहे, तो खूप श्रीमंत आहे, कोट्याधीश आहे हे आपल्याला समजलं होतं. आणि मग हा काळ्या गाडीतील छडीवाला त्याचा बॉस त्याला महागड्या महागड्या वस्तू देतो, महागडे गॉगल असो किंवा मग हिऱ्यांचं ब्रेसलेट असो किंवा मग त्याने कान्हाला मंगळसूत्र घ्यायला पैसे दिले असो, हे सगळं आपण पाहिलंय. यावरून कान्हाचा बॉस श्रीमंत आहे. मग तो जर कान्हाचा बाप असेल, कान्हाचा काका, मामा, नातेवाईक असेल, तर नक्कीच कान्हासुद्धा खूप श्रीमंत आहे हे आपल्याला कळून चुकलंय. म्हणजे आता कान्हाबद्दल 2 गोष्टी आपल्याला माहिती आहे. सगळ्यात पहिली तर कान्हाचे खरे आई-बाप जिवंत आहेत, ज्यांनी कान्हाला जन्म दिलाय, हे आपल्याला कळून चुकलंय. आधी आपल्याला असं वाटत होतं की कान्हाचे आईबाप या जगात नाहीये, परंतु कान्हाने ही खोटी गोष्ट सांगितली होती. कान्हाचे आईबाप जिवंत आहेत आणि या जगात आहेत, एवढं तर आपल्याला आता फिक्स माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कान्हा खूप श्रीमंत आहे, सरकारपेक्षा जास्त श्रीमंत आहे, त्याच्याकडे खूप संपत्ती आहे. ही दुसरी गोष्ट आपल्याला आता कन्फर्म समजली आहे आणि ती खरी आहे. पण आता कान्हाच्या आजूबाजूचं रहस्य हे दिवसेंदिवस वाढतच चाललंय. कान्हा कोण आहे, त्याचे आईबाबा कोण आहे, हे सगळं तर आपल्याला लवकरच कळेल. पण सरकारच्या आयुष्यात येण्याचं त्याचं उद्दिष्ट नेमकं काय आहे, तो सरकारच्या आयुष्यात का आलाय, त्याला सरकारला बरबाद का करायचंय, सरकारने त्याच्याबरोबर असं काय केलंय ज्यामुळे कान्हा तिला बरबाद करण्यासाठी आलाय, हे रहस्य आता लवकरच उलगडेल असं वाटतंय. मग राघव कामत जिवंत आहे का, तेजस्विनी तर जिवंत आहे. मग जर राघव कामत जिवंत असेल, सरकारने त्याला मारण्याचा प्रयत्न केला असेल, पण जर तो वाचला असेल, तर नक्कीच कान्हाला राघव कामतनेच पाठवलं असेल ही शक्यता खूप मोठी आहे. कारण सरकारने जर अनेक लोकांचं वाईट केलंय, पण सगळ्यात जास्त अन्याय, सगळ्यात जास्त वाईट तिने कोणाचं केलं असेल, तर ते राघव आणि तेजस्विनीचं केलंय. संपूर्ण त्यांचं कुटुंब तिने उद्ध्वस्त केलंय आणि मग राघवकडेच सगळ्यात मोठं कारण आहे सरकारला उद्ध्वस्त करण्याचं, तिला बरबाद करण्याचं, तिच्यापासून बदला घेण्याचं. म्हणजे सगळ्यात जास्त 99% ही शक्यता आहे की कान्हाचा आणि राघव कामतचा काहीतरी संबंध असेल आणि राघव कामतनेच कान्हाला सरकारचा बदला घेण्यासाठी पाठवलं असेल. मग राघव, कान्हा, सरकार, तेजस्विनी यांचं जे रहस्य आहे ते तर येणाऱ्या काळात नक्कीच उलगडेल, एवढं मात्र नक्की. परंतु हे रहस्य आता खूप लवकर उलगडणार आहे. ते उलगडण्याच्या जवळ आलंय एवढं मात्र नक्की आहे. कारण आता गौतमला सरकारचं सत्य समजलंय. आजपर्यंत कोणालाच माहीत नव्हतं की तेजस्विनी आणि मनस्विनी या 2 बहिणी आहेत. सरकार जी तेजस्विनीचं नाव घेऊन राहतेय, ती सरकार तेजस्विनी नाहीये, तर ती मनस्विनी आहे. ती सरकारची सख्खी जुळी बहीण आहे, जिने पैशांच्या लालसेपोटी तेजस्विनीचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं आणि तेजस्विनीच्या आयुष्यात ती तेजस्विनी बनून आली आणि तेजस्विनीला काल कोठडीमध्ये डांबून ठेवलंय. हे रहस्य आजपर्यंत कोणालाच माहिती नव्हतं, पण ते रहस्य आता गौतमला कळून चुकलंय आणि गौतम हा हे रहस्य सखीला सांगणार आहे. परंतु सखीला हे रहस्य सांगण्याआधीच सरकार त्याचा जीव घेणार, एवढं मात्र नक्की. मग अजून एक शक्यता आहे. आपल्याला फक्त एवढं दिसलंय की सरकारने गोळी चालवली, पण सरकारने खरंच गौतमवर ही गोळी चालवली का, तिने गौतमचा जीव घेतलाय का, की फक्त त्याला घाबरवण्यासाठी ही गोळी चालवली. आणि मग जसं सरकारने तेजस्विनीला मागील अनेक वर्षांपासून डांबून ठेवलंय, तसंच ती गौतमला सुद्धा डांबून ठेवेल का, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की सरकार ही तेजस्विनीसारखंच गौतमला सुद्धा याच काल कोठडीमध्ये डांबून ठेवेल, त्याला कोंडून ठेवेल आणि म्हणेल की आता तुम्ही दोघे दीर भाऊजाई येथेच राहा, मस्त एन्जॉय करा, एकमेकांची साथ द्या. तसंही मागील अनेक वर्षांपासून तेजस्विनीला कोणाची साथ नव्हती, तिला खूप बोर व्हायचं आणि आता दोघेजण मस्त येथे गप्पा मारत बसा. मागील अनेक वर्षात काय काय घडलंय त्याची आठवण काढा, सखीची आणि कान्हाची, राघवची आठवण काढा, मस्त गप्पा मारत बसा, असं म्हणून सरकार ही गौतमला सुद्धा तेथेच डांबून ठेवेल आणि लवकरात लवकर सखीच्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या घेण्याचा प्रयत्न करेल असं दिसतंय. कारण गौतमचं कॅरेक्टर या मालिकेत खूप महत्त्वाचं आहे आणि जर गौतमच या जगात नसेल तर मात्र
मालिकेत एक खूप मोठा सेटबॅक येईल आणि सरकारचं सत्य बाहेर येण्यासाठी अजून खूप अवकाश लागेल एवढं मात्र नक्की. जर गौतमला तिने डांबून ठेवलं तर मालिका पाहायला खूप मजा येईल, कारण गौतम आणि तेजस्विनी हे दोघे मिळून नक्कीच सरकारचं सत्य लवकरात लवकर बाहेर आणण्याचा प्रयत्न करतील. सरकारला सगळ्यांसमोर तिचा पर्दाफाश करतील, सरकारच्या कालकोठडीतून सुटण्याचा प्रयत्न करतील. तर एकूणच आता लपंडाव ही मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. त्यातच सखीला जेव्हा गौतमने फोन केला होता तेव्हा सखीने काय काय ऐकलंय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रोमोमध्ये पुढील भागात असं होईल हे आपल्याला दाखवलं जातं की गौतमने सखीला सांगितलं की आपल्या घरात जी सरकार म्हणून राहते ना, ती तुझी खरी आई नाहीये, तर तुझ्या खऱ्या आईला तिने डांबून ठेवलंय, ती वेगळीच बाई आहे. पण जेव्हा हा एपिसोड दाखवला जाईल तेव्हा कदाचित गौतमने सखीला एवढं सांगितलंच नसेल, सखीला काही ऐकूच आलं नसेल, सखीला काही कळलंच नसेल. आणि जर मग असं झालं असेल आणि मग सरकारने गौतमला मारून टाकलं तर सखीला काही सत्य कळालेलं नाहीये. त्यामुळे सरकारचं आयुष्य तर तसंच चालत राहील, पण सरकारचं रहस्य कोणालाच समजणार नाही. त्यामुळे जर सरकारने गौतमला मारलं नाही आणि त्याला फक्त डांबून ठेवलं तर मात्र या मालिकेची रंगत आणखीनच वाढेल एवढं मात्र नक्की. पण मालिकेने एक खूप मोठा ट्विस्ट घेतला आहे. यावरून असं दिसतंय की लवकरच सरकारचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे आणि कान्हाचं सत्यसुद्धा सगळ्यांसमोर येईल. कान्हाचे आईबाबा कोण आहे, कान्हा कोण आहे, त्याचं खरं नाव काय आहे, तो सरकारच्या आयुष्यात तिला बर्बाद करायला का आला आहे, हे सगळं आपल्याला लवकरच कळणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा लपंडाव ही मालिका पाहायला एक्सायटेड आहात ना? पुढे काय घडणार त्याची उत्सुकता तुम्हाला सुद्धा लागून राहिली आहे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.